भक्तजन, स्नेहित आणि मित्रमंडळी, नमस्कार. स्वर्गवासी आई विठाबाईचे मासिक पुण्यस्मरण करणे हेतू दर मासिक विधीनिमित्त करत आलेले संस्मरण आपण ऐकतच आहात. आज कैलासवासी आई विठाबाईचे हे 9 मासिक पुण्यस्मरण. त्यानिमित्त आजचे हे संस्मरण आईस समर्पित. स्वची म्हणजे स्वतःची ओळख करून घेणे हाच मानवी जीवनाचा सर्वात मोठा प्रवास आहे. या प्रवासात आज आपण ज्ञानेश्वरी व उपनिषदांसारख्या महान ग्रंथांचा आधार घेतला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आत्मा हा गाभा आहे आणि कर्म हे त्याचे कार्यक्षेत्र. जेव्हा आपण ज्ञानेश्वरी आणि उपनिषदांच्या चष्म्यातून पाहतो तेव्हा आपल्याला जीवनाचे एक विराट दर्शन घडते. उपनिषदे ही भारतीय ज्ञानाची शिखरं आहेत. तिथे आत्म्याला ब्रह्म म्हटले आहे. उपनिषदे सांगतात की आत्मा हा सत्य, ज्ञानमय आणि अनंत आहे. तो कोणत्याही मर्यादेत म्हणजे वेळ, काळ, स्थळ यात अडकत नाही. ऋषी सांगतात की ज्या परमेश्वराला तू बाहेर शोधतोयस तो तुझ्याच हृदयातील आत्मा आहे. उपनिषदांनुसार सूर्याला पाहण्यासाठी दिव्याची गरज नसते, तसेच आत्म्याला सिद्ध करण्यासाठी पुराव्याचीही गरज नसते. तो स्वतःच चैतन्य आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर भाष्य करताना आत्म्याचे स्वरूप अतिशय सोप्या भाषेत मांडले आहे. ते म्हणतात की आत्मा हा आकाशासारखा आहे. ज्याप्रमाणे आकाशात ढग येतात आणि जातात, पण आकाश ढगामुळे भिजत नाही किंवा मळतही नाही, तसेच जीवनात सुख आणि दुःख येतात आणि जातात, पण आत्मा त्यापासून अलिप्त असतो. माऊली म्हणतात, जे देखणे पण पाहे तोची रूप होय राहे. म्हणजेच आत्मा हा पाहणारा आहे, तो दिसणारा विषय नाही. मित्रांनो, आपण जेव्हा बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन किंवा प्रवचन ऐकतो तेव्हा बाबा महाराज आपल्या प्रवचनात स्पष्ट करतात की आत्मा नित्य आणि अविनाशी आहे. आत्मा हा कधीही मरणारा आणि नित्य स्वरूपाचा, कधीही न मरणारा आणि नित्य स्वरूपाचा आहे. आपण सामान्यतः मूर्तात्मा असा शब्द प्रयोग करतो, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून आत्मा जर अविनाशी आहे तर तो कधीही मरत नाही. त्यामुळे त्याला मृत म्हणणे चुकीचे आहे. लोकांचा असा समज असतो की विधी केल्याने आत्म्याला शांती मिळते. मात्र महाराज सांगतात की आत्मा हा मुळातच शांत स्वरूपाचा असतो. जोपर्यंत मानवामध्ये अहंकार असतो तोपर्यंत तो अशांत असतो. आत्मा कधीही गडबड करत नाही. सर्व गोंधळ आणि चंचलता ही मानवी मन आणि बुद्धीमध्ये असते. माणूस जेव्हा देह सोडतो तेव्हा आपण त्याला स्वर्गवासी झाले असे म्हणतो. देह हा नश्वर आहे, पण त्यातील चैतन्य शक्ती म्हणजेच आत्मा हा निरंतर आहे. ज्ञानेश्वरीनुसार आत्मज्ञान हे केवळ वाचण्याचे नसून अनुभवाचे आहे. स्वये आपणची आपण या पाहावे. स्वतःला स्वतःमध्ये पाहणे हीच खरी भक्ती. उपनिषदे आणि ज्ञानेश्वरीमध्ये कर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे. उपनिषदे म्हणतात, यथाकारी यथाचारी तथा भवती. म्हणजे जसे कर्म कराल तसेच बनाल. माणूस त्याच्या कर्माचा निर्माता आहे. कर्मालाच पूजा मानल्यास आत्मा शुद्ध होतो. पेराल तेच उगवते हा सृष्टीचा अढळ नियम आहे. आपण जे काही करतो, बोलतो किंवा विचार करतो ते सर्व कर्म या संज्ञेत येते. या कर्माच्या परिणामापासून कोणाचीही सुटका होत नाही. आजचे सुख किंवा दुःख हे आपल्याच भूतकाळातील कर्माचे प्रतिबिंब असते. मित्रांनो, कर्मण्यवाधिकारस्य महाफलेषु कदाचन या उक्तीनुसार एक बोधकथा आठवते. एका गावात एक गरीब माणूस सुतारकाम करून आपला उदरनिर्वाह करायचा. तो अतिशय प्रामाणिक होता. एकदा गावातील एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्याला आपल्या जुन्या वाड्याची दुरुस्ती करण्यासाठी बोलावले. काम सुरू असताना सुताराला भिंतीच्या एका कोपऱ्यात दागिन्यांनी भरलेली एक लहान पिशवी सापडली. त्याच्या मनात क्षणभर विचार आला की हे दागिने मी चोरले
तर माझे गरिबीचे दिवस संपतील. पण लगेच त्याला त्याच्या वडिलांची शिकवण आठवली. वडील म्हणायचे की दुसऱ्याच्या हक्काचे धन हे विष समान असते. हे आठवताच सुताराने ती पिशवी प्रामाणिकपणे व्यापाऱ्याला परत केली. व्यापाऱ्याने त्याचे आभार मानले, पण त्या बदल्यात त्याला कोणतेही बक्षीस दिले नाही. सुतार पुन्हा आपल्या कामाला लागला आणि काम पूर्ण करून मेहनतीची मजुरी घेऊन तो घरी गेला. काही वर्षानंतर तो सुतार वृद्ध झाला आणि त्याचा मुलगा आता कामाला जाऊ लागला. एके दिवशी सुताराच्या मुलाला त्याच व्यापाऱ्याच्या नवीन बंगल्याचे फर्निचर करण्याचे काम मिळाले. काम पूर्ण झाल्यावर व्यापाऱ्याने मुलाला पगार दिला आणि सोबत एक जुनी लाकडी पेटी भेट म्हणून दिली. मुलगा घरी आला आणि त्याने ती पेटी उघडली तर त्यात सोन्याची नाणी होती. त्या पेटीसोबत एक चिठ्ठीही होती, ज्यावर लिहिलं होते, ही नाणी तुझ्या वडिलांच्या त्या प्रामाणिकपणाचे फळ आहे जो त्यांनी अनेक वर्षापूर्वी दाखवला होता. मी तेव्हा त्यांना काहीही दिले नव्हते आणि त्यांनीही बदल्यात काही अपेक्षा ठेवली नव्हती. त्यांच्या पुण्याईचे फळ आज त्यांच्या मुलाला मिळत आहे. मित्रांनो, आपल्याला असे वाटते की आपले कर्म वाया गेले किंवा कोणी पाहिले नाही, पण कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. आपण केलेले प्रत्येक चांगले किंवा वाईट कर्म योग्य वेळी योग्य स्वरूपात आपल्याकडे परत येतेच. जेव्हा आपण निस्वार्थ आणि कल्याणकारी कर्म करतो तेव्हा जीवनाला एक प्रकारची प्रतिष्ठा आणि गरिमा प्राप्त होते. सत्कर्मामुळे मिळणारी मानसिक शांती ही कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा मोठी असते. थोडक्यात सांगायचे तर आपले भविष्य हे आपल्या हातातील कर्मांनी कोरले जाते. त्यामुळे स्वार्थ सोडून परमार्थाचा आणि सत्याचा मार्ग धरल्यास जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आणि गरिमामय होते. आजच्या या नवमासिक पुण्यस्मरणादिनी आई विठाबाईस अंतःकरणापासून श्रद्धापूर्वक विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण पुष्पांजली. रामदास सोनवणे आणि आईचा संपूर्ण परिवार या निमित्त आपण सर्वजण भजनाचा आनंद घेऊया. Hare Krishna